नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला यश हवंय, सन्मान, प्रेम, मदत, आनंद हे सगळं मिळवायचंय, मग एक साधा पण शक्तिशाली नियम लक्षात ठेवा। जे हवंय ते आधी वाटा। होय, आयुष्य म्हणजे एक बूमरँग। तुमचं वागणं, तुमचे विचार, तुमचं बोलणं हेच तुमच्याकडे परत येतं। तुम्ही जर सन्मान द्याल तर सन्मान मिळेल, तुम्ही जर मदतीसाठी हात पुढे कराल तर संकटात कुणीतरी तुमच्यासाठी नक्कीच उभा असेल। हे केवळ तत्वज्ञान नाही, तर हा आहे जीत की हार व्हा तैयार या प्रेरणादायी पुस्तकातील 27व्या प्रकरणाचा जे पाहिजे ते वाटू लागा या जीवन बदलणाऱ्या सिद्धांताचा सार। डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांनी सांगितलेल्या या बूमरँग थिअरीमुळे हजारो लोकांनी आपले आयुष्य बदललं आहे। आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत या सिद्धांताचं खरं गमक, डेल कार्नेगी आणि पाटणींचे दृष्टिकोन आणि तुमचं वागणं तुमच्या यशाचं आरशातलं प्रतिबिंब कसं असतं ते सुद्धा पाहूया। तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया हा यशाचा प्रवास। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। जे पाहिजे ते वाटू लागा। जीवन बूमरँग सारखं असते। तुम्ही दिलेली वागणूक फिरून तुमच्याकडे येते, तुम्ही बोललेले शब्द पुन्हा तुमच्याकडे येतात। आपण जगाला जे काही द्याल त्याच्या कित्येक पटींनी तेच तुम्हाला मिळते। यामुळे जशी वागणूक तुम्हाला मिळावी असे वाटते तशी इतरांना द्या, कारण तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला कापावे लागेल। तुम्हाला सर्वात जास्त हवी असणारी गोष्ट तुम्ही सर्वात जास्त वाटा। अडचणीत इतरांनी तुम्हाला मदत करावी असे वाटत असेल तर त्यांच्या अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहा। तुम्ही इतरांना श्रेय द्याल तर तुम्हालाही परत श्रेय मिळेल। तुम्हाला सन्मान आवडत असेल तर इतरांना खुल्या दिलाने सन्मान देऊ लागा। तुम्ही इतरांचा तिरस्कार करत असाल तर तोच तुम्हाला परत मिळेल। तुम्ही इतरांची खुल्या दिलाने प्रशंसा कराल तर तुम्हाला प्रशंसाच परत मिळेल। हा जीवनातील खूपच सोपा सिद्धांत आहे, पण बहुतांशी लोक यावर विचार करीत नाहीत। मित्रांनो, डेल कार्नेगी म्हणतात की इतरांच्या यशात मदत करणे हा जिंकण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। तुम्ही जिंकू इच्छित असाल तर दुसऱ्यांच्या यशाचे हितचिंतक बना। तुम्हाला प्रेम हवे असेल तर प्रेम वाटू लागा। एक गोष्ट ऐकूया। एक लहान मुलगा आणि त्याचे वडील पर्वतावर चढत होते। अचानक मुलगा खाली पडला आणि मार लागल्यामुळे तो ओरडला, "आ!" अचानक तो दचकला, कारण पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून अगदी तसाच आवाज त्याला आला। आश्चर्य वाटून त्याने विचारलं, "कोण आहेस तू?" पर्वतातून पुन्हा आवाज आला, "कोण आहेस तू?" मुलगा ओरडला, "मी तुझा मित्र आहे." आवाज परत आला, "मी तुझा मित्र आहे." कोणीही समोर येत नसल्यामुळे तो मुलगा रागाने म्हणाला, "तू डरपोक आहेस." पुन्हा आवाज आला, "तू डरपोक आहेस." मुलाला आश्चर्य वाटले। त्याने वडिलांना विचारले, "हे काय होते आहे?" वडील म्हणाले, "आता हे ऐक." ते जोराने ओरडले, "तू चॅम्पियन आहेस." पर्वतातून आवाज आला, "तू चॅम्पियन आहेस." नंतर ते जोराने ओरडले, "आम्ही तुझ्यावर प्रेम करतो." पुन्हा आवाज आला, "आम्ही तुझ्यावर प्रेम करतो." मुलगा हरखून गेला। काय होते आहे त्याला कळत नव्हते। त्याच्या वडिलांनी त्याला जीवनातील एक महत्त्वाचा धडा दिला, "बाळा, लोक याला प्रतिध्वनी म्हणतात, पण हेच जीवन आहे। जगात तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी तुम्हीच सांगितलेल्या किंवा केलेल्या असतात। जीवन फक्त तुमच्या कामांचा आरसा असते." तुमच्या टीमकडून सर्वोत्तम असण्याची इच्छा असेल तर प्रथम तुम्ही सर्वोत्तम व्हा। इतरांकडून वेळेचे पाईक होण्याची अपेक्षा असेल तर स्वतः वेळेचे पाईक व्हा। इतरांकडून प्रेम हवे असेल तर खुल्या दिलाने प्रेम द्या। हा सिद्धांत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतो। तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला
परत येईल. मित्रहो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवा, परंतु तुम्ही लोकांना आवडला पाहिजे. म्हणजेच तुमचा लाईक फॅक्टर हा चांगला असला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण लोकांना जो आवडतो त्याच्यासोबत लोक काम करू इच्छितात. तुम्हाला या लाईक फॅक्टरच्या वर लक्ष ठेवावे लागेल. आपण इतरांसाठी सर्व काही पणाला लावून किंवा त्यांच्यासाठी जीव टांगणीला लावण्याची काही गरज नाही. फक्त आपली वागणूक संयमित असणे महत्त्वाचे आहे. प्रशंसा किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी एकदाही विचार केला नाही तरी चालेल, पण राग किंवा टीका व्यक्त करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा. गरज नसताना तर्क कुतर्क करू नये, वादविवादात अडकू नये. आपल्या समग्र ध्येयाकडे लक्ष ठेवावे आणि पुढे पुढे चालत राहावे. मित्रांनो, तुमच्या बोलण्यामुळे लोकांना चांगले वाटत असेल, ते खुश होत असतील, तर तुम्हाला काही अडचण असावी असे मला वाटत नाही. तुमच्यासोबत वेळ घालवून त्यांना चांगले वाटत असेल तर तीच वागणूक ते तुम्हाला देतील. तुमचे प्रशंसक नक्कीच होतील आणि गरज पडल्यास तुमच्या कामी देखील नक्कीच पडतील. यासाठी तुम्हाला तुमचे मन विशाल ठेवावे लागेल आणि जेणेकरून तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास ती स्वीकारण्याचे धैर्य तुमच्याकडे असेल. माफी मागण्याचे साहस तुम्ही करू शकाल आणि इतरांनी तुम्हाला दुःख दिल्यास क्षमा करण्याचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकाल. मित्रांनो, इथे एक छोटी गोष्ट पाहूया. 2 मित्र वाळवंटातून जात होते. काहीतरी घडले आणि त्यांच्यात वाद होऊन एकाने दुसऱ्याच्या तोंडात चापट मारली. तोंडात चापट खाल्लेल्या मित्राला फार फार वाईट वाटले. तो काहीही बोलला नाही, पण त्याने वाळूवर आज माझ्या मित्राने मला तोंडात चापट मारली असे लिहून ठेवले. काही वेळ चालल्यानंतर त्यांना रस्त्यात एक तलाव लागला. दोघेही आंघोळीसाठी त्या तलावात उतरले. ज्याने तोंडात चापट खाल्ली होती तो अचानक पाण्यात बुडू लागला. चापट मारणाऱ्या मित्राने स्वतःचा जीव पणाला लावून त्याच्या मित्राला तेव्हा वाचविले. त्या चापट खाणाऱ्या मित्राने तेव्हा दगडावर लिहिले, आज माझ्या सर्वात चांगल्या मित्राने मला पाण्यात बुडण्यापासून वाचवले. दुसऱ्या मित्राने चापट खाल्ल्याचे वाळूवर आणि जीव वाचवल्याचे दगडावर लिहिण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने उत्तर दिले, आपल्या जवळच्या व्यक्तीने दुःख दिल्यास ते वाळूवर लिहावे, जेणेकरून ते लवकर पुसले जाईल, आणि एखाद्याने आपले चांगले केल्यास ते दगडावर लिहावे, ज्यामुळे ते कधीही पुसले जाणार नाही आणि आपल्या सतत आठवणीत राहील. मित्रांनो, 3 रोखठोक मुद्दे सांगतो. कोणते पहा. जीवनात जे तुम्हाला हवे असेल तेच वाटू लागा. तुमचा अपमान होत असेल, कोणीही तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल, तर इतरांना दोष देऊ नका. ते तुमच्याच कृत्यांचे फळ आहे. आजपासून प्रेम, सन्मान, श्रेय, क्षमा वाटणे सुरू करा. तुमच्या लोकप्रियतेचा आलेख कसा उंचावू लागतो ते नक्कीच पहा. मित्रांनो, आयुष्य हा एक बूमरँगसारखा आहे. तुम्ही इतरांना जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, सन्मान दिला तर सन्मान मिळेल, तिरस्कार वाटला तर तिरस्कार परत येईल. डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार वह तय्यार या प्रेरणादायी पुस्तकात सांगितलेला हा जे पाहिजे ते वाटा हा सिद्धांत म्हणजे यशाचं अद्भुत शास्त्र आहे. तुमचं वागणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. तुम्ही इतरांसोबत जे करता तेच तुम्ही जीवनाकडून अनुभवता. डेल कार्नेगी म्हणतात, लोकांना जिंकायचं असेल तर पहिल्यांदा त्यांचं मन जिंका, आणि हेच आपल्याला शिकवतं हे प्रकरण संयम, समजूत आणि सकारात्मक दृष्टिकोन. म्हणूनच पुढच्या वेळेस कोणी तुमच्यावर रागावलं, टीका केली तरी शांत रहा. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदतीचा हात द्या, कारण आयुष्याला तुम्ही जे देता तेच आयुष्य तुमच्याकडे परत परत पाठवतं. जर आजपासून तुम्हाला काही करायचं असेल तर आजपासून ठरवा. जे हवे ते आधी वाटा आणि बघा तुमचं आयुष्य
कसं बदलतं? जर हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह. तोपर्यंत स्मित हास्य ठेवा, सकारात्मकतेने जगा आणि वाटा जे तुम्हाला हवं असेल.